पुण्यातील बाणेर पाषाण लिंक रस्त्यावर तरुणीला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे। अज्ञात व्यक्तीकडून तरुणीला नाकातून रक्त येईपर्यंत मारहाण करण्यात आली। या तरुणीचा 2 किलोमीटर पाठलाग करण्यात आला आणि त्यानंतर तिला मारहाण करण्यात आली, अशी माहिती या तरुणीने दिली आहे। ही तरुणी डिजिटल कंटेंट क्रिएटर असून तिचे नाव जर्लिन डिसिल्वा असं आहे। महाराष्ट्रात राहतोस, तुला मराठी यायलाच पाहिजे असं बोलून विश्रांतवाडी येथील एका मेडिकल दुकानदाराला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 6 ते 7 कार्यकर्त्यांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना गुरुवारी धानोरी येथे घडली। वादग्रस्त पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कस्टडीत वाढ करण्यात आली आहे। 22 जुलैपर्यंत त्या पोलीस कस्टडीत असणार आहे। मुळशी येथे शेतकऱ्याला धमकावतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। पुणे जिल्हा नियोजन समितीची उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना घेरलं। जिल्ह्यात सगळीकडे निधी वाटप होत आहे, मग बारामती आणि शिरूरकडे दुर्लक्ष का, असा सवाल त्यांनी यावेळी पालकमंत्र्यांना केला। गेल्या 3 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरात फलकावर दिसल्याने व्यक्तीच्या कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का बसला। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील वरुडे येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे गेले 3 वर्षांपासून बेपत्ता होते। 3 वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांच्या आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळांचे दर्शन या जाहिरात फलकावर तांबे यांचा फोटो दिसल्याने कुटुंबियांना धक्काच बसला। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आमच्या वडिलांचेही दर्शन घडवून द्यावे, अशी विनंती तांबे यांच्या मुलाने केली आहे।